नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। प्रयागराज येथे महाकुंभमेळा सुरू आहे, तर रोज लाखो लोक अमृत स्नानासाठी प्रयागराजमध्ये दाखल होत आहेत। रविवारी महाकुंभ मेळ्यादरम्यान सेक्टर 19-20 मध्ये आग लागली होती। विवेकानंद सेवा समिती वाराणसीच्या टेंटमध्ये जेवण बनवताना ही आग लागली। आग कशी लागली त्याची अधिकृत माहिती समोर आली नाही। ही आग वेगाने पसरली, त्यामुळे आसपासचे तंबू यामध्ये जळून खाक झाले। या टेंटमध्ये ठेवलेल्या सिलेंडरचे ब्लास्ट झाले। जवळपास 20 ते 25 तंबू या आगीत जळाले होते। सिलेंडर स्फोटामुळे आग भडकली होती। आता या सिलेंडर स्फोटाच्या घटनेची जबाबदारी एका दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे। खलिस्तान जिंदाबाद फोर्स म्हणजेच KZF या दहशतवादी संघटनेने जबाबदारी स्वीकारली आहे। संघटनेने याबाबत काही माध्यम संस्थांना ईमेल पाठवलाय, ज्यामध्ये हा पिलीभीत बनावट चकमकीचा बदला असल्याचं म्हटलंय। हा स्फोट म्हणजे सीएम योगींना दिलेला इशाराच आहे, ही सुरुवात आहे असं म्हटलंय। अग्निशमन दलाच्या 6 गाड्या या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत होत्या। पोलीस आणि NDRFच्या टीम्सनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आसपासचे हिस्से रिकामे केले। शास्त्री पूल आणि रेल्वे पूल दरम्यान ही आग लागली होती। हा पूर्ण भाग महाकुंभ क्षेत्रामध्ये येतो। टेंटमध्ये ठेवलेल्या सिलेंडरचे एका पाठोपाठ एक ब्लास्ट झाले, त्यामुळे आगीने विक्राळ रूप धारण केलं। सिलेंडर ब्लास्टमुळे आग वेगाने पसरली। आगीच्या या घटनेमुळे संपूर्ण क्षेत्रात एकच घबराट आणि गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती। पण आगीच्या या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही। जोरात वाहणाऱ्या वाऱ्यामुळे ही आग पसरली होती।